आणि या मोठ्या बातम्या जाणून घेतल्यानंतर आता आपण बघणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्या। राहुल गांधींची हरियाणातील झज्जरमधील छारा गावाला भेट, वीरेंद्र आखाड्यातील पैलवानांची भेट घेतली। पैलवान दीपक पुनिया यांचं छारा हे गाव। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात यंदाचं एफआरपी धोरण जाहीर, ऊसाला प्रतिटन 3150 रुपये इतका दर। नाशिक जिल्ह्यात यंदाच्या बाजारामध्ये घसरण सुरूच, कांद्याचे दर 1100 ते 1200 रुपयांपर्यंत घसरले। निर्यात बंदीचा कांद्याच्या दरावर परिणाम, शेतकरी चिंतेत। जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपी चेतन सिंग विरोधात खटला चालणार, साक्षीदारांना हजर करण्यासाठी पोलीस आणि सरकारी पक्षाला दिंडोशी सत्र न्यायालयाचे आदेश, 20 जानेवारीपासून सुनावणी होणार। नायलॉन मांजामुळे पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांची कारवाई, मांजा वापरणाऱ्या दोघांना आणि एका विक्रेत्याला अटक। चुनाभट्टी गोळीबार प्रकरणामध्ये एका ज्वेलर्ससह दोघांना अटक, आरोपींना पिस्तूल आणि गाड्या घेण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप। कोयना धरणातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाच्या पाण्याची मागणी। नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा हा निर्णय। ग्राहकांना मुद्रांक शुल्क आणि दंडात सवलत मिळणार, राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क अभय योजना जाहीर।